ओम साईराम. नमस्कार. मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. चला, 2025ला टाटा बाय बाय करायची वेळ आली आहे आणि 2026 येणार आहे. भले आपलं कॅलेंडर बदलत असतं, वर्ष आपलं जरी पाडव्याला बदललं तरी कॅलेंडर आणि सर्वच्या सर्व गोष्टी या आपल्या जानेवारी महिन्यातच म्हणजे इंग्रजी महिन्याप्रमाणेच बदलत असतात. त्यामुळं काही उपाय आपल्याला हे या महिन्याप्रमाणेच केले पाहिजेत. अंकज्योतिषशास्त्र हे याच मध्ये येतं. एंजल नंबर असो, काही असो, या प्रत्येक गोष्टी या आपल्या नवीन वर्षालाच बदलायच्या असतात. आता तुम्हाला नवीन वर्षामध्ये लखपती व्हायचं आहे, घरामध्ये सुख, शांती, समाधान नांदायचं आहे, तर छोटे छोटे उपाय हे तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे. त्याचबरोबर तुम्हाला मिळणार आहे की एक छोटंसं, माझ्या दृष्टीनं छोटंसं पण फार मोठं काम करेल, म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका असं मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे की सर्व 12च्या 12 राशींनी आपल्याला यावर्षी कोणते वार पाळायचे आहेत, कोणत्या तारखा पाळायच्या आहेत, कोणते उपाय करायचे आहेत, कोणते मंत्र म्हणायचे आहेत, कोणते वार शुभ आहेत आणि छोटे छोटे उपाय, असं बरंच काही घेऊन येत आहे. ती आपली जे मी तुमच्यासाठी छोटं पॉकेट बडा धमाका म्हणते त्या प्रकारचं एक छोटंसं पॅकेज तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे. हे ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांच्या या सगळ्याची प्राईज ही तुम्हाला 1 तारखेला कळणार आहे. हवं असेल त्यांनी जरूर माझ्याकडे चौकशी करा, त्या मानानं मला ते तयार करता येईल. चला, त्याचबरोबर 2026ला जे मनी कार्ड मी तयार केलेलं आहे, गोल्डन मनी कार्ड, तर त्यासुद्धा अफाट बुकिंग करत आहात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे राशी ब्रेसलेट. राशी ब्रेसलेट, राशी कॉईन, राशी किचन, राशी पेन यापैकी काही ना काही तुमच्या जवळ असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळं अजूनही राशी बुकिंग चालू आहे. 15 महिन्याची रेकी यावेळी मी देत आहे, त्यामुळं मार्चपर्यंत तुम्ही हे घेऊ शकता. त्याचप्रमाणे शक्यतो 4 किंवा 5 तारखेला सगळ्यांच्या गरजेनुसार, म्हणजे बऱ्याच जणींचं म्हणणं आहे की आमचे पगार झाले नाही आहेत, आमचं काय झालं नाही आहे, त्यामुळे रडक्या इमोजी पाठवत आहेत, काय पाठवत आहेत, तर काळजी करू नका. आपण तुमच्या आग्रहाखातर तुमच्यासाठी काही पण यामध्ये आपण पुन्हा एकदा राशी ब्रेसलेटचा आणि राशी किचन क्रिस्टल याच्या सगळ्याचा लाईव्ह घेऊया, म्हणजे तुमच्याकडं कमी किमतीमध्ये तुम्हाला पटापट पगार झाल्यावर खरेदी करता येईल. तर हे झालं आपलं सगळं. जरूर आणि जरूर तुमच्याकडे या गोष्टी पाहिजेत. आता येऊया आपण छोट्या उपायांकडं की 2026ला जर तुम्ही हे नियम घरामध्ये पाळलेत तर लखपती किंवा करोडपती झाल्याशिवाय तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. तुमच्याकडं भरपूर रोजगार आल्याशिवाय किंवा छान छान नोकऱ्या आल्याशिवाय, पगार वाढीशिवाय किंवा व्यापारधंदा तुमचा चांगला चालणार आहे. जे तुम्ही कष्ट करत आहात त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे आणि त्यातूनच तुम्ही लखपती किंवा करोडपती बनणार आहे. मी असं नाही म्हणते की हा उपाय केला म्हणून पैशाचा पाऊस पडेल, काही नाही. तुम्ही जर श्रद्धा आणि मनोभावे या जर सगळ्या रेमेडीज केल्या किंवा हे नियम जर 2026 साली पाळले तर तुम्हाला श्रीमंत बनण्यापासून, सुखी समाधानी हेल्थी बनण्यापासून कुणीही अडवू शकत नाही. काय छोटे छोटे नियम पाळायचे आहेत आपल्या घरातल्या महिलांनी किंवा घरातल्या सगळ्यांनी हे आता लक्षामध्ये घ्या. सगळ्यात सुरुवातीला आपण जेव्हा लक्ष्मीचं आगमन करतो किंवा कुणाही पाहुणारावळ्याचं आगमन करतो तर सगळ्यात पहिल्यांदा ते बघतात तो आपला दरवाजा किंवा आपलं अंगण. त्यामुळे 2026 साली सगळ्यांनी स्वतःला शपथ घ्या की या सगळ्या गोष्टी मी पाळणार आहे. दरवाजामध्ये कोणत्याही प्रकारच्या चप्पलांचा ढीग नकोय. शक्यतो अपार्टमेंट या गोष्टीमध्ये या गोष्टी कमी घडतात, पण ज्यांचे स्वतःचे बंगले, खाली घरं असतात त्या घरांमध्ये हे खूप घडतं. तर कोणत्याही चप्पल या दारामध्ये उघडा ढीग आपला टाकलेला नको आहे. ह्याची सगळ्यांनी आपली आहे आलं की रॅकमध्ये आपले शूज असो, चप्पल असो लावून टाकायच्या, हे सगळ्यांनी ठरवून टाका. म्हणजे घरामध्ये हे आपल्या घराची एंट्री खराब होणार नाही, लक्ष्मीला येण्यासाठी चांगली जागा राहील. त्यामुळं घरात किंवा फ्लॅटच्या दारात रोजच्या रोज रांगोळी ही जरूर काढा, उंबऱ्यावर रांगोळी ही जरूर काढा, म्हणजे तुमच्याकडचं लक्ष्मीला आगमन करायची सुरुवात होईल. चांगल्या तुमच्याकडे जे जे तुम्हाला हवं आहे, व्यवसाय चांगला हवा आहे, नोकरी चांगली हवी आहे, मार्क चांगले हवेत, या सगळ्या चांगल्या गोष्टींना ज्या या चप्पल किंवा आपलं अंगण हे जे थांबवतं, निगेटिव्ह एनर्जी तिथं तयार होतात, त्या तयार व्हायच्या बंद होतील आणि या सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होतील. दुसरी गोष्ट, ज्या वेळी तुम्हाला शक्य आहे किंवा अमावस्येच्या दिवशी आणि शनिवारच्या दिवशी तरी उंबरठ्याला हळद आणि गोमूत्र याचं लेपन करायला नक्कीच करा. आता भले तुमचा
उंबरठा हा लाकडी असू दे नाहीतर आपल्या फरशीचा असू दे, कोणताही असू दे, दोन्ही याच्यामध्ये तुम्ही हे काम करू शकता. आणि त्यावर सुंदर अशी रांगोळी आणि त्याच्यावर सुंदर असं हळदी कुंकू व्हावं, म्हणजे त्याची पूजा करावी, फूल घालावं आणि धूप दीप दाखवावा किंवा दिवा एक छोटासा लावावा. म्हणजे एक घराची सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते, निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये येत नाही, घरातली भांडणं कमी होतात, घरातली दुःख कमी होतात, घरातलं दारिद्र्य कमी होतं. अगदी छोटासा उपाय आहे, पूर्वजांपासून चालू आलाय. म्हणूनच पूर्वी भारतात चिमणी सुद्धा सोन्याची होती असं म्हणतात, की सोन्याचा धूर निघत होता. तर त्यावेळी या सगळ्या घडत होतं, या सगळ्या स्वच्छता, या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या केल्या जात होत्या. म्हणूनच आपला देश किंवा आपली पूर्वज हे अतिशय श्रीमंत होते. टोपल्यानं सोनं त्यांच्याकडे असायचं किंवा भरभरलेलं घर सगळ्या बाजूनी असायचं. तर या छोट्या छोट्या गोष्टी याचं पालन हे जर नियमित केलं 2026 साली, तर तुम्हाला लखपती बनण्यापासून कोणी अडवू शकत नाही. त्याच प्रकारे घरामध्ये छोटीशी आशाला शॉर्ट व्हिडिओ पण टाकलाय की घरामध्ये रोज काय काय करा म्हणून. तरी सुद्धा अगदी घरामध्ये रोजच्या रोज कापूर तरी कमीत कमी रोज सगळ्या खोल्यांमध्ये दाखवत जा किंवा जाळत जा. म्हणजे त्याचा आपल्याला निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात, जेवढी निगेटिव्ह एनर्जी कमी साठेल आपल्या घरामध्ये तेवढं आपलं चांगलं होत जाणार आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे बेसिंग, टॉयलेट, बाथरूम, डस्टबिन हे सगळं स्वच्छ ठेवा. रोजच्या रोज याची सफाई करा. डस्टबिन हे झाकून ठेवा. कुठेही दारात डस्टबिन आहेत, कुठल्याही कोपऱ्यात डस्टबिन आहे असं ठेवू नका. शक्यतो वायव्य कोपऱ्यामध्ये डस्टबिनची जागा करा आणि त्याच्यावर काहीतरी प्लास्टिकची पिशवी वगैरे झाकण ठेवा किंवा डस्टबिन झाकून ठेवा. एवढ्या तरी गोष्टी पाळत चला. म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह एनर्जीचे जिथनं सोर्स आहेत ते मी बंद करायला तुम्हाला सांगत आहे. म्हणजे आपली पुढची कामं व्हायला सुरुवात होईल, मुलांचे शिक्षण व्हायला सुरुवात होईल, लग्न व्हायला सुरुवात होईल, नोकऱ्या लागायला सुरुवात होईल. बघा, तुम्ही करून बघा. छोटे छोटे उपाय, हार मानू नका. कोणत्याही उपायातनं हार मानू नका. कंटिन्यू ठेवा 3-1 महिने. म्हणजे तुम्हाला त्याचे काय फळं मिळतात ते जाणवेल. आणि 41 दिवस आपण रोज हेच केल्यामुळं आपल्या अंगाला सुद्धा एक सवय लागून जाते आणि आपणच सकारात्मक ऊर्जा घरामध्ये घेऊन येतो. त्याचप्रमाणे टॉयलेट आणि बाथरूमचा दरवाजा कायम बंद ठेवा. बाथरूममध्ये एक बादली पाणी गच्च भरून कायमस्वरूपी ठेवा. काही गोष्टी या अतिशय महत्त्वाच्या आहेत. पूर्वीच्या काळी तांबे, भांडी सगळं भरलं जायचं. मोठे मोठे घडे असले किंवा मोठी मोठी तपेली असली तरी, माझ्या स्वतःच्या घरात 3 तपेली मोठी मोठी आमच्या आजी सासूबाई भरून ठेवायच्या. पाणी लागायचं नाही पण त्या भरून ठेवायच्या. दुसऱ्या दिवशी ते सगळं झाडांना घालायचं आणि परत पाणी भरून ठेवायचं. ही आमच्या घराची रीत होती. पण या काही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आपण डायरेक्ट आरोला पाणी पितो आणि आरोला पाणी भरतो. तर या गोष्टी करण्यापेक्षा एक हंडा, एक कळशी, काही ना काही घरात, स्वयंपाकघरात सुद्धा पाणी एक कळशी भरलेलं पाहिजे आणि बाथरूममध्ये सुद्धा पाणी आपलं भरलेलं पाहिजे. त्याचप्रमाणे खिडक्या या घराच्या उघड्या ठेवा आणि त्या स्वच्छ ठेवा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे स्वच्छ ठेवा. धुळीनं माखलेल्या खिडक्या, धुळीनं माखलेले दरवाजे, किरकिर करणारे दरवाजे, टिपटिप गळणारं पाणी हे सगळं आपल्याला दारिद्र्य आणत असतं किंवा आपल्या पैशाचा फ्लो वाहून जात असतो किंवा मग आजारपणापायी आपला पैसा जात असतो किंवा मुलं आपली वाईट कामाला लागू शकतात. त्यामुळे या छोट्या छोट्याशा गोष्टी जरी आपण पाळल्या तरी मोठी मोठी चांगली फळं आपल्याला मिळू शकतात. सकारात्मक बोला. घरामध्ये शिवीगाळ, आरडाओरडा या गोष्टी टाळा. सकारात्मक बोला. मोठ्यांची काळजी घ्या. मोठ्यांबद्दलचा आदर सन्मान ठेवा. रोजच्या रोज देवारा साफ करा. देवाची पूजा रोज झाली पाहिजे. देवाला उदबत्ती, धूपबत्ती किंवा तुपाचा दिवा हा रोजच्या रोज लागला पाहिजे. सकाळ संध्याकाळ देवाला दिवा लागला पाहिजे. तुळशीपाशी दिवा लागला पाहिजे. संध्याकाळचा दिवा म्हणजे सांज दिवा हा लागलाच पाहिजे. या गोष्टीची थोडीशी काळजी जर तुम्ही घेतली तर आपल्याला खूप मोठ्या मोठ्या गोष्टी याच्यातनं मिळू शकतात. त्याचप्रमाणे जर शक्य असेल तर दिवसातनं एकदा तरी देवाची आरती ही झाली पाहिजे. 5 आरत्या देवाच्या, 2 आरत्या देवाच्या, कुठलं ना कुठलं स्तोत्र, मंत्र ह्याचं पठण घरामध्ये झालं पाहिजे. या गोष्टी जर तुम्ही पाळत गेलात तर घरातल्या निगेटिव्ह ऊर्जा बाहेर निघून जातील आणि आयुष्यातल्या सुद्धा निगेटिव्ह ऊर्जा बाहेर निघून जातील आणि सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये यायला सुरुवात होईल. त्याचप्रमाणे लिटिल बांबू जो प्लांट असतो तो सुद्धा सगळ्यांनी घरामध्ये ठेवायला काहीही हरकत नाही. जसा प्लांट वाढत जातो त्याची निगा राखा, तशी आपली सुख, शांती, समृद्धी वाढत जाते. 1 जानेवारीच्या दिवशी मोरपिसीचं झाड, जे मोरपिसीचं झाड आपण म्हणतो ते लावा, जरूर लावा. घराच्या दोन्ही बाजूला, डाव्या आणि उजव्या हाताला जर ही झाडं असली कुंडीमध्ये लावा. पण ही झाडं जर घरामध्ये असेल तर सुख, शांती, समृद्धी ही वाढतच जाते. एवढी सुंदर ही मोरपिसीची झाडं असतात. ती झाडं जरूर लावा. घर सुवासिक, प्रसन्न
ठेवा, स्वच्छता ठेवा. कपडे हे घरामध्ये जास्तीत जास्त कमी प्रमाणात असावेत याची आपण हे करा. असलेले कपडे हे व्यवस्थित, जुने कपडे नको असतील ते कपडे लगेच त्याचे दान करत जा किंवा जे काही तुम्हाला करायचे ते करत जा. फुटक्या दांडीचे कप, चिरलेली भांडी, चिरटलेले चेपलेले डबे, या सगळ्या गोष्टींमध्ये महिलांचं अतिशय मन असतं, पण याच गोष्टी चुकीच्या आहेत. तर या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळे बाहेर काढत जा, म्हणजे राहू आपल्या घरामध्ये घर करत नाही आणि आपली उन्नती होत राहते आणि म्हणूनच आपण लखपती बनण्याकडं पुढं पाऊल टाकतो. तुम्ही कोणतीही लखपती माणसं जर पाहिली तर त्यांच्या घरामध्ये जर तुम्ही जाल तर एखाद्या इतकं पवित्र वातावरण तिथं असतं, त्यामुळंच ते एवढे मोठे झालेले असतात. तर जिथं घाण तिथं राहू, जिथं घाण तिथं वाद, जिथं अस्वच्छता तिथं राहूची छाया येणारच तुम्हाला आणि निगेटिव्ह ऊर्जा घरामध्ये शिरणार, तिथंच राहणार. त्यामुळं या संध्याकाळच्या वेळी एक 5 ते 10 मिनिटं तरी आपल्या संपूर्ण घराबाहेरच्या लाईटी चालू ठेवा. यानं सुद्धा बऱ्याच प्रकारात प्रकाश पडला की फरक पडतो. त्यामुळे या गोष्टी जरूर ठेवा. अंथरुणं पांघरुणांना वास येऊस्तोवर कोणतीही गोष्ट ठेवू नका. मग ते आपले आभरे असू देत, बेडशीट असू दे, नाहीतर अंगावर घ्यायची पांघरुणं असू देत, हे सुद्धा वेळोवेळी स्वच्छ करत जा किंवा धुत जा. त्यामुळं योग्य त्या गोष्टी करण्यात होतात आपल्या किंवा सकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये येते. मी अनेक वेळा स्त्रियांना सुद्धा हेच सांगितलेलं आहे की कमीत कमी 2-3 महिन्यानं तरी आपली अंथरुणं पांघरुणं ही स्वच्छ झाली पाहिजेत, याकडं थोडासा जोर हे करा. कधी कधी नशीब चांगलं असतं, पत्रिका चांगली असते, सगळा राजयोग असतो, पण तरीही तो राजयोग आपल्याला प्राप्त होत नाही. तो कशामुळं? तर या अस्वच्छतेमुळं. अस्वच्छता ही फार मोठी एक गोष्ट आहे की ती आपल्याला सगळ्या गोष्टीपासून आपली अडवणूक करते. तर चला मग स्वतःलाच प्रॉमिस करा की 2026 साली या सगळ्या गोष्टी आम्ही पाळणार आहोत आणि आम्ही लखपती किंवा कोट्याधीश होणार आहोत. आपलं घर, गाडी, बंगला ही सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत. त्याचप्रमाणे छोटीशी आशाचं जे काही आपलं आहे स्वप्न तेही पूर्ण होणार आहे. तर घरामध्ये एवढेच बदल करा आणि यशस्वी व्हा. त्याचबरोबर भरपूर सारे कष्ट आणि चांगले कर्म हेही करत राहा. म्हणजे आपल्याला पित्रांना विसरू नका, अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जाऊन पाणी घालायला विसरू नका, दक्षिणेकडे दिवा लावायला विसरू नका. या छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर पित्र खुश होतात आणि पित्रांची जिथं आपल्यावर आशीर्वाद येतात, देव आणि पित्र दोघांचे आशीर्वाद आपल्यावर आले, ग्रहांचे आशीर्वाद आपल्याला मिळाले, तर आपल्याला लखपती किंवा कोट्याधीश बनल्याशिवाय आपण राहू शकत नाही. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.